शिमला मिरच ओल्या मसाल्याची भाजी रेसिपी कशी बनवायची, आज आपण हे रेसिपी बघणार आहे. तर चला रेसिपीला सुरुवात करू. ओल्या मसाल्याची भाजी ही रेसिपी झटपट व चविष्ट भाजी आहे. तर चला रेसिपीला सुरुवात करू. लागणारे साहित्य: 4 ते 5 शिमला मिर्च पातळ स्लाइस केलेले, 1 मोठा कांदा पातळ स्लाइस केलेले, 2 टोमॅटो बारीक चिरून, 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या ठेचून, अर्धा टेबलस्पून हळद, 1 टीस्पून लाल स्पून धने जिरे पावडर, अर्धा टीस्पून गरम मसाला, 2 टेबलस्पून शेंगाचं कूट, चवीनुसार मीठ, 2 टेबलस्पून तेल, थोडीशी कोथिंबीर. कढईत तेल गरम करून त्यात जिरं मोहरी घालून त्यातच ठेचून घेतलेला लसूण घालून फोडणी देऊन घ्या. लसूण परतलं की त्यात घेतलेल्या हिरव्या मिरच्या, त्यातच लांबट पातळ चिरून घेतलेला कांदा घालून सोनेरी होईपर्यंत परतून घ्या. कांदा परतलं की त्यात कढीपत्त्याची पाने घालून परतून घेऊ. कांदा हिरव्या मिरच्या परतलं की त्यात चिरून घेतलेला टोमॅटो घालून टोमॅटो मऊ होईपर्यंत परतून घ्या. टोमॅटो परतलं की त्यात हळदी पावडर, लाल तिखट, जिरा पावडर, धने पावडर घालून मसाला चांगलं परतून घ्या. त्यातच चिरून घेतलेली शिमला मिरच घालून परतून घ्या. शिमला मिर्च चांगलं मिक्स करून 1 टेबलस्पून मीठ घालून घेऊ आणि मिक्स करून घेऊ. चांगले मिक्स करून झाल्यावर थोडंसं पाणी घालून मिक्स करून झाकण ठेवून 7 ते 8 मिनिटं शिजवून घेऊ. 7 मिनिटांनंतर झाकण काढून भाजी मिक्स करून घेऊ. मिक्स करून घेतलेला 2 टेबलस्पून शेंगाचं कूट घालून घेऊ आणि चांगले मिक्स करून घेऊ. शेंगाचं कूट घातल्यामुळं चव अजून वाढते. मिक्स करून 1 मिनिट शिजवून घेऊ. एक मिनिटानंतर शेवटी अर्धा टेबलस्पून गरम मसाला घालून मिक्स करून घेऊ. वरून कोथिंबीर घालून घेऊ. भाजीला छान रस्सा हवा असेल तर टोमॅटो सोबत थोडंसं दही किंवा काजू पेस्ट घातला तरी चवदार लागते.
ही भाजी चपाती, भाकरी, पोळी किंवा पराठ्यासोबत अप्रतिम लागते. ही भाजी चपाती, भाकरी, पोळी किंवा पराठ्यासोबत अप्रतिम लागते. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करून शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन रेसिपीचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.